तर आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। महायुती सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असेल, कारण यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि पुढच्या अधिवेशनासाठी नवीन सरकार स्थापन होईल। त्यामुळे आता ते सरकार नेमकं कोण असेल याकडे लक्ष असतानाच या अधिवेशनाकडे लक्ष आहे, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे त्यानुसार सरकार विरोधात एक वातावरण असल्याचं पाहायला मिळते, कारण महायुतीमधील तिन्ही पक्षांना म्हणावं तसं यश आलेलं नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनामध्ये आता लोकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। राज्यातील जनतेला, मतदारांना खुश केलं जाण्याची शक्यता आहे। कायदा सुव्यवस्थेसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा विरोधक मात्र सरकारला घेरणार असल्याची माहिती समोर येते, कारण राज्यामध्ये ठिकठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसून येत आहेत, ड्रग्सचे प्रकार समोर येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातोय आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यावरून सुद्धा विरोधक सरकारला प्रश्न विचारताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता या अधिवेशनामध्ये विरोधक या सगळ्या मुद्द्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि सरकारला घेरणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान अधिवेशनामध्ये 14 विधेयक मांडली जाणार आहेत। आज सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होईल, कामकाजाला सुरुवात होईल। तर 28 जूनला अजित पवार अंतरिम बजेट मांडणार आहे, तर खासदार म्हणून निवडून गेलेल्या आमदारांच्या राजीनाम्याची घोषणा सुद्धा या वेळेला होईल। विधानमंडल का अधिवेशन कल चालू हो रहा है। यह बजट अधिवेशन है। महाराष्ट्र की 14 करोड़ जनता का इस बजट पे उनका ख्याल होता है कि महाराष्ट्र सरकार हमको क्या दे। मुझे विश्वास है कि महायुति की हमारी सरकार, एकनाथ जी, देवेंद्र जी, अजीत दादा, महाराष्ट्र के किसानों के लिए, हमारी बहनों के लिए, इस महाराष्ट्र की 7 करोड़ हमारी महिलाओं के लिए, हमारी माता भगिनियों के लिए अच्छा निर्णय करेगी। तर कोणकोणत्या मुद्द्यावरून आजचं हे जे अधिवेशन आजपासून सुरू होते ते गाजू शकतं, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतकरी कर्जमाफी, दुधाला कमी भाव, बोगस बियाणे, जादा भावात बियाणे हे मुद्दे गाजू शकतात। या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। सरकारकडून काही यावर उपाययोजना केल्या जातात का ते बघावं लागेल। दरम्यान शेतकऱ्यांना मदत, शेतकरी पीक कर्ज, नीट परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कायदा सुव्यवस्था, त्याचबरोबर पोलीस भरती रद्द करावी आणि परीक्षा घोळ थांबवावा यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे, कारण हे मुद्दे राज्यामध्ये गाजताना दिसत आहेत। दरम्यान पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये जामीन मिळालेला आहे, त्यावरून सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर अटल सेतू भेगा, अटल सेतूला भेगा पडलेल्या होत्या। एवढा मोठा खर्च करून अटल सेतूचा उद्घाटन समारंभ काही महिन्यांपूर्वीच पार पडला, मात्र त्या अटल सेतूला 6 महिन्यांच्या आतमध्ये भेगा पडल्यात आणि त्यामुळे यावरून सुद्धा विरोधक आता सरकारला घेरण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।